कधी कधी शेंगदाण्याची चिक्की बघा एवढी कडक होते, ती तुटत नाही आणि पोरांना पण का नाही चावत नाही. त्याच्यापेक्षा अशी शेंगदाण्याची बघा बिस्किटं करायची, अगदी खुसखुशीत होतात. दात नसणारी तुमची चिमुरडी पण का नाही अगदी सहज खातील बघा. तर काय करायचं आहे, एक वाटीभर शेंगदाणे खरपूस भाजून का नाही त्याची अशी बघा साल काढून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यात मग एक वाटी शेंगदाणे आणि त्याच्यात का नाही अर्धी वाटी साखर घालायची आणि हे फिरवून घ्यायचंय बघा. आता छान असं बघा बारीक झालं पाहिजे. आता याच्यातच अर्धी वाटी मैदा घ्यायचा, पाववाटी मिल्क पावडर घालायची, 1 चमचा बेकिंग पावडर आणि किंचितचं मीठ पण घालायचं आणि सगळं चांगलं बघा मिक्स करायचं. आता याच्यात पावाटी मग तेल घालायचं. तेलाऐवजी की नाही तूप घातलं का नाही तुम्ही तरी चालतंय बघा. चांगलं बाइंडिंग येतं याला तेलाचं आणि शेंगदाण्याचं. नंतर बिस्किट अशी बघा हातावरती करून घ्यायचे. आता थोडेसे शेंगदाणे मी इथं बाजूला काढलेले असे अर्धे बघा शेंगदाणे पाहिजेत. शेंगदाणे आणि तीळ मग एकत्र करायचं आहे आणि बिस्किटाला वरून असं बघा लावून घ्यायचं आणि चांगलं 2 हाताच्या मध्ये असं प्रेस करायचं, म्हणजे तीळ आणि शेंगदाणे का नाही चांगलं चिकटतं बघा याला. आता ऑडिकोबेकचा पेपर मी इथं बघा ताटात ठेवला आणि थोड्याशा गॅपनं मग सगळी बिस्किटं ठेवून दिलेत आणि मग बेक करायला ठेवून दिले बघा 20 ते 25 मिनिटं. नंतर मग असं थंड झालं की नाही की मग सगळी बिस्किटं बघा अशी काढून घ्यायची. किती मस्त कलर आलाय बघा बिस्किटाला. तर बाहेरची बिस्किटं खायची तुम्ही विसरून जाल, एवढी भारी होतात. नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब